जय शिवराय मित्रांनो 6 ऑगस्ट 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या अशा निर्णयापैकी एक निर्णय म्हणजे देशभरामध्ये गोबर्धन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 23,731 कोटी रुपयाच्या निधीसह ही योजना देशभरामध्ये राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे। 6 पिलरच्या माध्यमातून राबवली जाणारी ही एक महत्त्वाची अशी योजना ज्याच्यामुळे आता देशभरामध्ये पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर स्वयंपाकाचा गॅस हा 50% पेक्षा जास्त परदेशामधून आयात केला जातो आणि याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आता सध्याची काही भूराजकीय परिस्थिती झाली होती, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा झालेला होता आणि अशा प्रकारे गॅसचं संकट भविष्यामध्ये येऊ नये आणि गॅसच्या बाबतीत आत्मनिर्भरता व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना केल्या जात आहेत आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी उपाययोजना म्हणजे ही गोबर्धन योजना। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर गॅस तयार करण्यासाठी जे काही लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत याच्या निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे। याचबरोबर या माध्यमातून जो काही गॅस निर्माण केला जाईल याला एक फिक्स प्राइस दिली जाणार आहे। याचबरोबर प्रति टन गॅस निर्मितीसाठी 2 कोटी रुपयापर्यंत वित्तीय सहाय्य या योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे। याचबरोबर सध्या असलेले जे काही सुविधा आहेत त्या सुविधेमधून बायोगॅसची वाहतूक करणं असेल किंवा इतर काही महत्त्वाचे असे जे काही उपयोग असतील ते या ठिकाणी केले जाणार आहेत। एकंदरीत काय तर ही एक बायोगॅससाठी आणण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना ज्याच्यामुळे साहजिकच पशुपालकांना शेणाला किंवा इतर जे काही शेतीतील पालापाचोळा असेल याला एक अनन्य साधारण महत्त्व येणार आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 2018 मध्ये अशाच प्रकारे हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये नेपियर गवतापासून गॅस बनवणं असेल किंवा इतर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा हे प्रोजेक्ट लावले जाणार आहेत। MSME ला मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत पाठबळ दिलं जाणार आहे आणि एकंदरीत ही योजना देशभरामध्ये आता राबवली जाणार आहे। योजना कशा प्रकारे राबवली जाईल याच्या मार्गदर्शक सूचना, याचा GR वगैरे सर्व निर्गमित केलं जाईल आणि या योजनेची सर्व सविस्तर माहिती आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की सविस्तर असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।